निघायचं नाही सोमवारी मी प्रदीप नथुराम सुर्वे कर्जत रायगडमधून आलेलो आहे। या ठिकाणी परली वैजनाथचं महाशंभूचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। आज पहिल्यांदाच मी या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी मी याच्या अगोदर देखील खूप देवस्थानाचं दर्शन घेतलेलं आहे, परंतु स्पर्श दर्शन जे महादेवाच्या लिंगीला स्पर्श दर्शन करायला लागतं ते आज मला इथे प्रत्यक्षपणे भेटलेलं आहे। आणि सकाळी मी 6:30ला इथे 100 रुपयाचा पास घेऊन इथे दर्शनासाठी लाईनला उभा राहिलो आहे। परंतु तुम्हाला सांगतो की चांगल्या पद्धतीने खूप चांगली स्वच्छता आणि चांगल्या पद्धतीने दर्शन मला झालेलं आहे। आणि ह्याच्या अगोदर मी ज्या ठिकाणी दर्शनासाठी गेलो त्याच्यापेक्षा खूप चांगला अनुभव या ठिकाणी मला आलेला आहे। आणि खूप चांगल्या पद्धतीचा आणि छान पद्धतीने म्हणजे आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन त्या महादेवाच्या पिंडीला स्पर्श देऊन असं दर्शन मला या ठिकाणी झालेलं आहे। स्वच्छता चांगली आहे, या ठिकाणचं वातावरण खूप चांगलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट रांगेमध्ये कोणत्याही प्रकारचं हलगर्जीपणा नाही। इथे असणारा स्टाफ आणि इथे असणाऱ्या देवस्थानाचे जे काही पारेकरी आहेत त्या लोकांचं देखील खूप चांगलं सहकार्य आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने दर्शन आपल्याला झालेलं आहे। देवाला मी आज सगळं घातलं की आज शेतकऱ्यांची जी अवस्था आहे की आज शेतकऱ्यांना काही ठिकाणी पाऊस आहे तर काही ठिकाणी खूप प्रमाणात पाऊस आहे, तर अशा ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना मुबलक धनधान्य मिळू दे, त्यांचं आयुष्य भरभराट होऊ दे। तसंच काही ठिकाणी जे आमचे कर्मचारी आहेत, कंत्राटी कर्मचारी, ह्या ठिकाणी त्यांना देखील शासनाने सेवेत कायम करून घेऊ दे आणि सर्वांना सुख समृद्धी शांतीचा लाभ देऊ दे, असा मी सगळ्या महादेवाची चरणी घातलेला आहे।